नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. मी सासरी परतले तेव्हा मधल्या 5-6 महिन्यात सभोवताली बरेच बदल घडले होते. आमच्या घरापासून गोहतलाकांचं पडकं घर 15-20 पावलांवरती होतं. त्यांच्या पडक्या घराच्या जागी आता कोणीतरी बंगल्याचं बांधकाम सुरू केलं होतं. तरी हवेतील धूळ, सिमेंट याचा आमच्या घराला फारसा त्रास होत असावा असं मला वाटलं नाही. ते सारं सामान पलीकडच्या बाजूला पडलं होतं आणि घराला विटांच्या ऐवजी बांधकामासाठी चिरे वापरलेले दिसत होते. शेजारच्या गावातला सखाराम नावाच्या स्थानिक कंत्राटदारानं ते काम हाती घेतल्याचं मला माझ्या नवऱ्याकडून कळालं. सासरी परतल्यानंतर तो दुसरा दिवस. दुपारी सासू तिच्या नित्य नियमानुसार शेतावर गेली. घरात मी एकटीच होते. संध्याकाळी श्रेयाला कडेवर घेऊन मी स्वयंपाक करू लागले. तिथून ते बांधकाम खूप जवळून दिसत होतं. तिथे दुमजली म्हणजेच ड्युप्लेक्स बंगला बांधला जात होता. तळमजल्याच्या बाह्य ढाचा आता बांधून झाला होता. एक खोली नेमकी आमच्या खिडकीसमोर येत होती. बंगल्याच्या त्या खोलीला रुंद आणि लांब खिडकी होती. त्यातून खोलीच्या आतला सारा भाग दिसत होता. कदाचित ती बेडरूमची जागा असावी. वरच्या मजल्यावर फक्त चिऱ्याचे खांब उभे केले गेले होते आणि बाकी सारं मोकळं. अचानक एक माणूस मला त्या खोलीत शिरताना दिसला. सावळा, रांगडा आणि राकट चेहऱ्याचा. त्याच्या गालावरचा वार मला इतक्या लांबूनही स्पष्ट दिसत होता. मागे वळून त्याने एका बाईला आत खेचून घेतलं. ती तरुण बाई तिथली एक मजूर होती. तिथं इतर मजुरांसोबत काम करताना मी तिला पाहिलं होतं. त्या 4 चौघींमध्ये ती मला उठून दिसत होती. तिचा वर्ण देखील इतरांपेक्षा थोडा उजळ वाटत होता. त्या दोघांचं आपापसात काहीतरी संभाषण चाललं होतं. खिडकीपासून तो माणूस मागे वळणार तोच त्या माणसानं पुढे सरकून त्या बाईला जवळ ओढलं आणि मी पाहिलं ते. मला ते काहीतरी गंभीर प्रकरण असल्यासारखं वाटलं. तो माणूस तिच्यावर जबरदस्ती तर करत नसावा? हो, तसंच वाटत होतं. मी तिथून ओरडणार इतक्यात त्या बाईनं त्या पुरुषाच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला सगळी हकीकत सांगून गेले, कारण काही वर्षांपूर्वी मीही तेच करत होते. आणि मग मामला दोघांच्या खुशीचा आहे हे मला कळलं. कडेवरच्या श्रेयाचं माझ्याकडे लक्ष गेलं. ती सुद्धा बाहेर पाहत होती. मी भानावर आले आणि खिडकी लोटून तिला आतमध्ये घेतलं. तिला जमिनीवर चादर पसरवून व्यवस्थित बसवलं आणि तिच्या हाती खेळणी दिली. श्रेया तिच्या खेळण्यामध्ये दंग झाली. तिच्यासोबत मी बसले तरी खिडकीतून जे दृश्य मी पाहिलं ते नजरेसमोरून जात नव्हतं. मला स्वस्थ बसू देत नव्हतं. माझं औत्सुक्य चाळवलं गेलं. मी उठले आणि माझ्या पावलांनी मला पुन्हा स्वयंपाकघरामध्ये ओढून नेलं. मी खिडकी हळूच अर्धवट उघडली. माझे डोळे विस्फारले गेले. माझी नजर त्या दृश्यावरती खिळून राहिली आणि मग मी दचकले. त्या स्त्रीची नजर माझ्यावर वळाली होती. एका क्षणाला मीही मागे सरले, परंतु माझ्या लक्षात आलं की तिथून मी त्यांना दिसणार नव्हते. पुढची 10-15 मिनिटं मी जणू एक कामुक संभोगपट पाहत होते. इंग्रजीमध्ये ज्याला मूवीज म्हणतात ना, तसल्यावाल्या तस्या. पण सगळं काही प्रत्यक्ष माझ्या नजरेसमोर घडत होतं. खिडकीतून मी तिला समोरी पाहत होते आणि तो तिच्या मागून उभा होता. तिच्या बेंबीखालची लज्जा वगळता सारं माझ्या नजरेसमोर होतं. तिच्या सुडौल बांध्याचा आणि कमनीय शरीराचा मलाही हेवा वाटून गेला. तिच्या अरुंद आणि नाजूक कमरेमुळे तिचा पसरट आणि बाकीचा जो अतिशय मादक भाग होता तो अतिशय लोभस वाटत होता. तिच्या प्रमाणशीर ओरोजांशी उन्नत नजर खिळवून तो चालूच काम करत होता. त्यांना कुरवाळणारी त्याची ती बोटं नक्कीच अनुभवी असली पाहिजेत. तिच्या चेहऱ्यावरच्या काम सुखाचे भाव त्याची पावती देत होते. मग त्यानं तिला समोरी स्वतःकडे वळवलं. तिच्यासमोर तो चवड्यावरती बसला असावा. तिच्या कमरेखालचं अंतर्वस्त्र त्यानं दूर करताच तिचा पार्श्वभाग माझ्या नजरेसमोर आला. तर ते एकदम भरीव दिसलं मला सगळं, नजर वेधून घेणारं. पाठीचा कणा कमरेपाशी आत दाबून आलेल्या बाकानं तिचा तो पार्श्वभाग अतिशय भरीव आणि उत्तम वाटत होता. आणि मग 2 मांड्यांमध्ये त्यानं तोंड खुपसलं आणि मग तिला ढुशा देऊ लागला. वासरू गाईला देतं ना तशा. आणि मग ती किती निलाजरी.
त्याचं डोकं दोन्ही हातानं धरून ती मांड्यांमध्ये त्याला ओढून घेत होती. कंबर पुढे रेटून त्याच्या तोंडावरती दाब टाकत होती आणि मग कार्यक्रम चालूच होता. त्या दृश्यानं माझ्या शरीरामध्ये आपसुकच कामतरंग उठले. शरीरामध्ये कामचेतना जाग्या झाल्या. त्या अधिकाधिक प्रबळ होत गेल्या, कारण मी एका पुरुषाला विवस्त्रावस्थेमध्ये पाहिलं होतं. त्याचं उघडं आणि तगडं शरीर एखाद्या शरीर सौष्ठवपटूला देखील लाजवेल असं होतं. पिळदार स्नायू आणि अगदी कोरीव शरीर. मी भुरळ पडल्यासारखीच त्याच्याकडे पाहत होते आणि डोळ्यामध्ये साठवत होते आणि मनोमन त्या स्त्रीचा हेवा करत होते. तिचे हात त्याच्या शरीरावरती अगदी मस्त फिरत होते, पण ती खाली गुडघ्यावर बसली होती. त्याचं ते तगडं काळं शरीर सौष्ठव पाहून मी तर अवाकच झाले. मग ती उभी राहिली आणि उभ्यानंच त्यानं तिला जवळ उठली आणि त्या पुरुष हळूहळू कामामध्ये मग्न झाला आणि मग त्यांचा तिथंच कार्यक्रम चालू झाला. तो तिला तिथंच उभ्यानं रगडत होता. तिचं ते शरीर सुद्धा तितक्याच उद्दामपणे उसळून सळसळून लवत त्याला साथ देत होतं. किती वेळ तो तिला खाली निजवून अगदी मस्तपैकी कार्यक्रम करत होता. मी ती दोन्ही शरीरं पाहू शकत होते. त्याची कंबर वर खाली होत होती आणि त्या दणकट शरीराखाली तिचं ते शरीर लवलवत होतं, चित्कारत होतं, परत उसळत होतं. तो तिला अविरतपणे कार्यक्रम करतच होता. आणि मग हळूहळू माझ्या बोटांनी माझं मी शरीर शांत केलं, तरी त्यांची शरीरं शांत होत नव्हती. पायाला झालेल्या स्पर्शानं मग मी भानावर आले. श्रेया रांगत माझ्याकडे आली होती. मला तिचा विसरच पडला होता. क्षणभर मला विलक्षण शरम वाटली. तिला उचलून मी छातीपाशी धरत माझघरात आले, तरी बराच वेळ मला आतमध्ये शिरता आलं नाही. तरी श्रेयाशी खेळत त्याचा विसर पाडण्याचा मी प्रयत्न करत राहिले. माझा नवरा सकाळी कामावर निघून जायचा. दुपारी सासू शेतावर जायची. त्यानंतर घर बंदच असायचं आणि त्यावेळी घरात असल्यानं त्यांच्या ध्यानी मनीही नसावं, तो माणूस आणि ती बाई मला रोज दिसणार होते. आमच्या स्वयंपाकाच्या खोलीसमोर येणाऱ्या त्या लांब खिडकीला झडप लागेपर्यंत माझ्या नवऱ्यानं मला बाहेरून साद घातली आणि मी भानावर येऊन दरवाजाकडे वळाले. संध्याकाळी नवरा परत आला आणि घराचे फाटक बंद करताना माझी नजर बाजूच्या बंगल्याकडे गेली, तर तो माणूस तिथेच उभा होता. तो ज्याला आम्ही त्या बाईशी कार्यक्रम करताना पाहिलं होतं, त्याची भेदक नजर मला एकटक पाहत होती. त्या नजरेनं अवघडून मी गेले आणि लगबगीनं नवऱ्याजवळ आले. त्याचा हात पकडून दरवाजातून आत शिरताना मी बंगल्याच्या दिशेला पाहिलं, तर तो माझ्याकडेच पाहत होता. त्याची नजर माझ्यावर स्थिरावली होती आणि खिडकीतून मी पाहिलेलं ते समागमाचं दृश्य, त्या गोष्टींनी माझ्या मनाला आणि मेंदूला व्यापून टाकलं होतं. त्या दुपारची आठवण मला आठवडाभर सतावत होती. तना मला बेचैन करीत होती. त्याचं पौरुषत्व, त्याचं ते शरीर सौष्ठव आणि त्याचा तो कार्यक्रम. लग्नानंतर प्रथमच माझं मन परपुरुषाच्या विचाराने इतकं सैरभैर आणि कासावीस झालं होतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मग मी नवऱ्याला संध्याकाळी घेतलं आणि कार्यक्रम करूनच मोकळी झाले. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.